गोळ्यात पुढच्या बातमीकडे। ससून रुग्णालयामध्ये व्हीलचेअर मिळत नसल्याचा एका रुग्णानं दावा केलाय, तर पायावरील उपचारानंतर व्हीलचेअरच न दिल्याचा रुग्णाचा आरोप आहे। उपचार केले मात्र व्हीलचेअर दिली नाही असं या रुग्णाचं म्हणणं आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल, काय नेमकं या रुग्णाचं म्हणणं आहे, काय नेमकं प्रकरण आहे? पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून रुग्ण जे आहेत ते खरं तर उपचार घेण्यासाठी येत असतात। आपण पाहतोय की हा रुग्ण जो आहे तो नुकताच एका वॉर्डमधून उपचार घेऊन आलेला आहे। या रुग्णाचा खरं तर ॲक्सिडेंटमध्ये पाय जो आहे तो गेलेला होता आणि त्यानंतर त्याच्या कुबड्या ज्या आहेत त्या खरं तर पुणे स्टेशनवरती हरवल्या। त्यानंतर ते थेट या खरं तर रुग्णालयामध्ये आलेले होते, उपचार घेऊन ते बाहेर आलेले आहेत। काय नक्की पाहायला झालेलं आहे तुमच्या? माझा पाय खराब होत आहे म्हणून मी गेलेलो होतो। त्यांनी माझं फक्त ड्रेसिंग करून दिलं आणि मला हकलून लावलं। बरं, तुम्हाला व्हीलचेअर दिली नाही का? काहीच नाही दिलं, घासत घासत आलो आहे मी, घासत घासत गेलो, घासत घासत आलो। काय सांगितलं तुम्ही डॉक्टरांना? मी म्हटलं हे एम्प्युटेशन खराब होत आहे आणि मला इथेही मार लागलेला आहे। तर त्यांनी फक्त ड्रेसिंग करून दिलं आणि ती चालला जाताना इथं काही व्हीलचेअर होती का? नाही नाही, मी पायी नाही। तुम्ही कुठं असता, कुठं जायचं आहे तुम्हाला? पुण्याहून कुठं जायचं होतं, कसं आलेलं होतं? मी नागपूरवरून आलेलो होतो, इकडे माझं कोणी आहे नाही म्हणून मी आलेलो होतो। मग आता इथे आलो तर यांनी मला हकलून लावलेलं आहे। व्हीलचेअरच नव्हती? नाही। काय